25 कोटीचं बजेट वापरून ही फिल्म मार्केटमध्ये थोडी देखील चलत नाही. सपशेल ही फिल्म बॉक्स ऑफिसवर आढळते. परंतु मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये रील्सवरती किंवा कुठेही इकडे तिकडे त्याचे छोटे छोटे चुटकुले जेव्हा ऑडियन्स पाहतात त्यावेळेस ती मूव्ही हुडकून ते लोक पूर्ण मूव्ही पाहतात आणि ती पूर्ण मूव्ही पाहिल्याच्या नंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स असतो तो अशा प्रकारचा असतो की ही मूव्ही कदाचित थिएटरमध्ये पाहिली असती तर बरं झालं असतं. आणि मित्रांनो, हे त्यांचं स्वप्न सध्या पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच 10 वर्षापूर्वी 2016ला सनम तेरी कसम हा चित्रपट लॉन्च झाला होता आणि त्यावेळेस तो चित्रपट सपशेल आदळला होता, चालला नव्हता आणि तोच चित्रपट आता परत रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. तो पूर्णपणे व्यवस्थित चालत आहे. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये 3 मूव्ही प्रदर्शित झाल्या. त्यामध्ये 2 मूव्ही, त्यामधली एक मूव्ही तर तिन्ही खान लोकांनी प्रमोट केली होती. परंतु त्या